सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे पीक विमा संदर्भातील। बघा, सोयाबीन पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, परंतु आपण जर पाहायला गेलं तर अनेक शेतकरी इथं चिंतेत करू लागलेले आहे की कापूसचा पीक विमा व तुरीचा पीक विमा आपल्याला कधी वितरण होणार, याच्या संदर्भातील वारंवार ते प्रश्न विचारू लागलेले आहे। याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सांगणार आहे, कारण की राज्य सरकारच्या वतीने माहिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कापूस आणि तूर या पिकांसाठी पीक विमा देखील मंजूर करण्यात आलेला आहे। वाटप कधी होणार हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे। मित्रांनो, बघा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये याचा वाटप होणार आहे। आता तुम्हाला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। मित्रांनो बघा, महत्त्वाचा तूरचा आणि कापूसचा पीक विमा आपल्या खात्यामध्ये क्रेडिट कसा होणार आणि कधी होणार, म्हणजे तुरीचा पीक विमा जर का तुम्हाला जमा झाला असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खरं तर उपयोगाची ठरणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की पाहत चला आणि असेच शेती संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा, आपण जर पाहायला गेलं तर सरकारने आता कापसासाठी म्हणजे अमरावती जिल्ह्यासाठी कापूस पीक विमासाठी 102 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केलेला आहे। मात्र बघा, नागपूर जिल्ह्यासाठी 108 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यासाठी 103 कोटी रुपयाचा पीक विमा सरकारने मंजूर केलेला आहे। अकोला जिल्ह्यासाठी 106 कोटी रुपयांचा पीक विमा सरकारने मंजूर केलेला आहे। मात्र तुम्हाला सर्व माहिती समजून घ्यायची आहे। मित्रांनो बघा, आपण जर पाहायला गेलं तूर आणि कापूस या पिकांसाठी पीक विमा आलेला आहे। त्यानंतर आपण जर बघायला गेलं तर गोंदिया जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना जवळपास 100 कोटी रुपयांचा पीक विमा आता इथं वाटप होणार आहे। त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी सरकारने 108 कोटी रुपयांचा पीक विमा वितरण करण्याचा ठरवलेला आहे। त्याचबरोबर धुळे जिल्ह्यासाठी 98 कोटी रुपयाचा पीक विमा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 112 कोटी रुपयाचा पीक विमा आणि पुणे जिल्ह्यासाठी 114 कोटी रुपयाचा पीक विमा हा सरकारने मंजूर केलेला आहे। मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सरकारने 135 कोटी रुपयाचा पीक विमा इथं मंजूर केलेला आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 98 लाख म्हणजे रुपयांचा पीक विमा त्यांनी मंजूर केलेला आहे। मित्रांनो, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो, शेवटपर्यंत पाहत चला। पीक विमा तुम्हाला कधी आणि कोणत्या तारखेपासून आपल्या खात्यामध्ये आपल्याला क्रेडिट होणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती समजून घ्यायची आहे। बरोबर, आपण जर पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यासाठी 45 लाख रुपयाचा पीक विमा सरकारने इथं मंजूर केलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यासाठी 28 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाला। कोल्हापूर जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर वर्धा जिल्ह्यासाठी 103 कोटी रुपयाचा पीक विमा इथं सरकारने मंजूर केला। बुलढाणा जिल्ह्यासाठी 111 कोटी रुपये, त्याच्याचबरोबर परभणी जिल्ह्यासाठी 106 कोटी रुपये, त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये 108 कोटी रुपये आणि बघा नाशिक जिल्ह्यामध्ये 105 कोटी रुपये, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 107 कोटी रुपये, जळगाव जिल्ह्यासाठी 105 कोटी रुपये आणि सातारा जिल्ह्यासाठी 35 लाख रुपये, ठाणे जिल्ह्यासाठी 110 कोटी रुपये, रायगड जिल्ह्यासाठी 88 लाख रुपये, पालघर जिल्ह्यासाठी 111 कोटी रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 113 कोटी रुपये आणि गोंदिया जिल्ह्यासाठी 88 लाख रुपये, धाराशिव जिल्ह्यासाठी 115 कोटी रुपये, लातूर जिल्ह्यासाठी 110 कोटी रुपये आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी 92 लाख रुपये इतका पीक विमा सरकारने मंजूर केलेला आहे। आता हा पीक विमा आपल्याला मिळणार कधी, तर पुढील 48 तासाच्या आतीलच 100% सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। चिंता किंवा काळजी करू नका, तूर आणि कापूस हा पीक विमा सरकारने मंजूर केलेला आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारने सांगितलेली आहे। मित्रांनो, मी तुम्हाला सर्व जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळणार आहे। तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल, काही तुम्हाला डाऊट वाटत असेल की आमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कधी मिळणार, काय मिळणार, संपूर्ण काही प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, कारण की सर्व माहिती मी तुम्हाला तिथं सर्व रिप्लायच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। बाकी अशा पद्धतीची माहिती आहे। शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।